20 तारखेचं जे तुम्ही निघणार आहे आंतरवलीमधून, त्यावर सरकार काहीतरी षडयंत्र रचत आहे असं तुमचं म्हणणं आहे? हां, नाही मला तशी माहिती आहे, तशी शक्यता आहे. मी त्याला अधिकृत मानलेलं नाही आहे आणखीन. मी त्याच्या खोलात घुसतो, की नेमकं हे खरं आहे का सांगणारानं खोटं काय सांगितलं आहे, याबद्दलची मी त्याची शहानिशासुद्धा करतो आहे. परंतु मला खात्रीलायक माहिती मिळालेली होती, की हे सत्य आहे, की ते खूप मोठं षडयंत्र आता रचणार आहेत. कारण मी त्यांना मॅनेज होत नाही, मी त्यांना फुटत नाही आहे. म्हणून काय करायचं, तर मग काही मराठा समाजाच्या जीवावर राजकारण करणारे, मराठा समाजाच्या जीवावरती मोठे झालेले, ज्यांच्या दुकानदाऱ्या होत्या ते सगळे बंद पडलेले, हे असंतुष्ट आत्मे म्हणूया त्यांना, हे खूप यांना आतून मी खपत नाही आहे. आतून खूप यांना वाईट वाटतं आहे त्या गोष्टीचं, की हा विषय संपवायला निघाला आहे सगळा आता आरक्षणाचा, आणि यांना आरक्षण हा विषय कायमचा संपू द्यायचा नव्हता, असं यांच्या डोक्यात प्लॅनिंग होती असं मला वाटतं आहे. त्यामुळं सरकारनं आता त्यांना बहुतेक काही मंत्र्यांनी हाताखाली धरले आणि त्यांना कुठं रॅलीत पाठवायचं, आम्हाला रॅलीतून हाकून दिलं म्हणायचं, किंवा आम्हाला किंमत दिली नाही, किंवा आम्हाला बोललेच नाही, आम्हाला रामराम जे शिवराज घातला नाही, असे काहीतरी कारणं करून त्यालाच बाहेर यायचं आणि त्याला इकडं काहीतरी आम्हीच दाखवलं असेल. अरे तुम्हाला आम्हीच दाखवलं असेल, तुम्हाला काही पैसे देऊ म्हणले असते, कामं देऊ, त्या पैशासाठी एवढ्या मोठ्या जातीच्या लेकरांचं वाटोळं करता का? कोण तुम्ही 5-50 जण असताल, 6चे 6 करोड मराठा एकीकडे, आणि तुम्ही 5-50-100 जण एकीकडे जाऊन मराठ्यांचं वाटोळं करताय का? मग तुम्ही टी व्हीवरतीच काय जाताय, बातम्याच काय करताय, तुम्ही कार्यक्रमच काय घेताय, तुम्ही नाटकच काय करायला लागलात. मग इथं लोकांचे डोके फुटलेत, लोकांना महिना उठता नाही आलं, 2-2 महिने आंतरवलीला. एकालाही वाटलं नाही नेता व्हावं, प्रत्येकांना वाटलं की या जातीला न्याय मिळाला पाहिजे, आता हटायचं नाही. मला पण नेता नाही बनायचं, मी नेता म्हणून काम नाही करत. इथं शेकडो बलिदानं गेलेत, ते कुटुंबही नेता बनायचं नाही म्हणत, त्यांचे कुटुंबसुद्धा म्हणतात ते हापापलेले नाहीत तुमच्यासारखे प्रसिद्धीसाठी आणि नेता बनायसाठी, हापापलेले नाही आहेत. तुम्ही काय काय नाटकं करताय, कोणत्या षडयंत्रात आहेत, तुमच्या पाठीशी कोणचा आमदार मंत्री उभा राहायला लागला आहे, हे सगळं आम्हाला माहीत व्हायला लागले. फक्त त्याचं अधिकृत नावं आमच्यापर्यंत येईपर्यंत आम्ही आता थंड आहे. एकदा नावं येऊ द्या, मग सांगतो तुम्हाला सगळ्यांना. कारण हे करण्याची काही गरजच नाही. एवढा मोठा समाज आज बलिदानं गेल्यातल्या कुटुंबातल्या आई बहिणीच्या कंपाळावरचं कुंकू पुसलं, त्यांचं कुटुंब उघड्यावरती पडलं. तर मला काय वाटलं पाहिजे, त्यांचंसुद्धा म्हणणं एवढंच आहे, बस काही नको, पण आता आमचा जीव तर गेला आहे, आमच्या घरातल्या माणसाचा, आमचा करता पुरुष गेला आहे. त्यांचं स्वप्न होतं आरक्षण मिळालं पाहिजे, आरक्षण मात्र मिळालं पाहिजे, हे त्यांचं स्वप्न आहे. तुमचे स्वप्न काय आहे? मला नेता व्हायचं आहे, मला प्रसिद्धी पाहिजे, यांच्यामुळं सगळंच बंद पडलं. तुमच्या प्रसिद्धीसाठी माझ्या मराठा समाजाचं वाटोळं करता का तुम्ही? तुम्हाला नेता बनायचं म्हणून माझ्या जातीचं वाटोळं करता का, गोरगरीब पोरांचं? आणि तू एकटाला नवसाचा लागून गेला का? कोण येत तुम्ही? 50-100 जण म्हणजे राज्यातले, तुमच्या दुकानदाऱ्या बंद पडल्या म्हणून माझ्या जातीचं वाटोळं करता का तुम्ही? एवढ्या मोठ्या या संकट काळात तुम्ही सोबत राहायला पाहिजे. उलट नाही यायचं तुमच्या पेपरला नाव, नाही यायचं तुमच्या टी व्हीला नाव, पण तुम्ही यावेळी सोबत राहिलं पाहिजे. समाज संकटात आहे सध्या, समाजाला सगळ्या बाजूनं सरकारनं विरोधी पक्षाने घेरले, त्या टायमाला तुम्ही सोबत राहायला पाहिजे. तुम्हाला तुमचं आठवायला लागलं का? इथं 20-20 हजार लोकांवरती केसेस आहेत राज्यात. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी एवढ्या मोठ्या जातीचं वाटोळं करणार तुम्ही? मुंबईत बैठका, काहींच्या कानाकोपऱ्यात, काहींच्या कुठं कोल्हापूरकडं कानाकोपऱ्यात बैठका, काहींच्या कुणीकडं नागपूरकडं कानाकोपऱ्यात बैठका, कुणी इकडं तिकडे घेतोय, कोणी संभाजीनगरला घेतो बैठका, कुणी अहमदनगरला घेतो, कुणी लातूरला घेतो. काय चाललंय तुमचे? कुणी त्या राहत्या शिर्डीला घेतोय. कशामुळं? तुम्हाला आता समाजात चांगलं नाही होऊ द्यायचं का तुमच्या स्वार्थासाठी? हे पेरू नका, हे चांगलं नाही. माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्हाला एक दिवस प्रसिद्धी नाही मिळणार, तुमचं एक दिवस नाव नाही येणार पेपरला. नका येऊ द्या, समाजाचं कल्याण होऊन उभा राहा. मला पण नेता नाही बनायचं. मी एकदा हे समाजाला आरक्षण मिळालं, मी एखाद्या डोंगरात किंवा हिमालयात जाईल, पण माझ्या जातीचं कल्याण होऊ द्या. भंगार विचार त्यांचा ऐकून डोक्यात नका ठेवू. त्यांना काय फुटच पाडायची. सरकारसुद्धा ट्रॅप रचायच्या प्रयत्नात आहे की मराठ्यांच्या आंदोलनाकडे लक्ष नाही द्यायचं. तुम्ही लक्ष नाही द्यायचं, तुम्ही तिथं आल्यावर कळन तुम्हाला लक्ष द्यायचं कसं असतं ते. म्हणजे मराठ्यांचा अपमान करायचा, मराठ्यांकडे लक्ष द्यायचं नाही जाणून बुजून, हे प्रयोग याचा काय बघायला लागलेत. हिंसाचार घडतोय का? घडून आणणारे सुद्धा हेच राहणार, डाग त्या मराठ्याच्या आंदोलनाला लावणार. म्हणून मराठ्यांना विनंती आहे, जो मुंबईकडे येणारे रॅलीत, आंतरवालीपासून ते मुंबईपर्यंत सगळ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम करायचं. आता आसपास इतकं लक्ष ठेवायचं, इतकं दक्ष राहायचं आहे. आत्तापर्यंत देशातली असली कोणतीच जात दक्ष नसून राहिली.
एक एक माणूस दक्ष राहायला पाहिजे, एक एक मराठ्यांचा. कोणालाच वळवळ करू द्यायचं नाही, हिंसाचार घडून द्यायचा नाही. मग तो आपला असेल नाही ते दुसऱ्याचा डायरेक्ट बाहेर काढायचा त्याला. तो कोणी किती मोठा असेल, ते तुरुम खा असेल तुझ्या घरचा, इकडं शहाणपणा शिकायचं नाही तर जाती तो वाटोळ करताना डायरेक्ट बाहेर काढायचं सगळ्यांना आणि पोलिसाच्या ताब्यात द्यायचं. इथं जात मोठी आहे, तू मोठा नाही, तू कुणी असू. मी जरी असलो आणि चुकत असलो ना, मी मोठा नाही, मला सुद्धा बाहेर काढा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.